नमस्कार मंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजनेच्या 28 जुलै 2026 पर्यंतचे सर्व महत्त्वाचे अपडेट जाणून घेणार आहोत. आता पहिली जर आपण अपडेटकडे गेलो, पहिली अपडेट जर आपण बघितली तर आता सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची एक बातमी आलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील 302 नवीन पात्र लाभार्थ्यांचे मानधन जे आहे ते तब्बल 6 महिन्यांपासून रखडलेले होते आणि फेब्रुवारी 2026मध्ये त्यांचे अर्जसुद्धा मंजूर झालेले होते. मात्र सॉफ्टवेअर अपडेटमधील अडचणींमुळे त्यांना कोणताही हप्ता मिळू शकला नव्हता. यामुळे अनेक लाभार्थ्यांवर आर्थिक संकटसुद्धा ओढवले होते. तसेच या प्रकरणी आमदार राजेश पवार यांनी मंत्रालय स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला. यानंतर 1 जुलै 2026 रोजी हे जे सॉफ्टवेअर आहे ते अपडेट पूर्ण करण्यात आले. त्यानंतर लाभार्थ्यांच्या पहिल्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले. योजनेचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम देशमुख तळेगावकर यांनी सांगितले की उर्वरित थकीत रक्कमही त्याच आठवड्यात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. तसेच आता दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे, बातमी आहे. राज्य सरकारने UDID म्हणजेच काय, युनिक डिसेबिलिटी ID कार्डाची अंतिम मुदत वाढवलेली आहे. पूर्वीची मुदत संपली असली तरी आता तुम्हाला लाभार्थी मंडळींनो 30 सप्टेंबर 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्या आधीच तुम्ही ही UDID तुमची काढून घ्या. आता सुमारे जवळजवळ ही नंतरची अपडेट आहे. 1.5 लाख लाभार्थ्यांना फायदा मिळालेला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 1.5 लाख दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा आता दिलासा मिळणार आहे. ज्यांच्याकडे अजून UDID कार्ड तयार झालेलं नाही आहे त्यांचे कोणतेही अनुदान अजून तरी तात्काळ बंद केले जाणार नाही. म्हणजेच की त्यांचा जे वितरण आहे, हप्ता आहे महिन्याचा, तो चालूच राहणार आहे. आता कोणत्या नक्की योजनांचा लाभ सुरू असणार आहे यातर्फे UDID कार्ड नसले तरी पुढील योजनांचे जे लाभ आहेत ते तसेच सुरू राहतील. जोपर्यंत तो जी डेट दिलेली आहे, मुदतवाढ करून दिलेली आहे, तोपर्यंत संपत नाही तोपर्यंत. आता संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी निश्चित मुदतीत UDID कार्ड बनवून घ्यावे. मी पण तुम्हाला हेच सांगेल, जर तुम्ही या योजनेचा भाग असाल तर नक्कीच तुम्ही UDID तुमचं कार्ड बनवून घ्या. आता नंतरची जर अपडेट बघितली तर आता एक महत्त्वाचा निर्णय आहे. 28 जुलै 2026 पासून मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर अभियान जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे. या विशेष शिबिरांमध्ये नागरिकांना विविध सरकारी सेवांसह संजय गांधी निराधार योजनेसाठी अर्ज करण्याची सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आणि ही जी शिबिरे आहेत ती आजपासून कुठे कुठे आयोजित करण्यात आलेली आहेत, तर आज ही शिबिरे वरळी, बायकुळा, मुंबादेवी या शिबिरांमध्ये पात्र नागरिकांना विविध सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. तुम्ही इथे भेटसुद्धा देऊ शकता लाभार्थी मंडळींनो. आता लाभार्थ्यांसाठी एक सल्ला आहे महत्त्वाचा, तो म्हणजेच की जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्या अर्जाची स्थिती तपासा, आवश्यक कागदपत्रे तुमची बरोबर ठेवा. दिव्यांग लाभार्थ्याने 30 सप्टेंबरपूर्वी UDID कार्ड नक्की तयार करून घ्या, जेणेकरून तुम्हाला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जवळच्या शासकीय समाधान शिबिराचा लाभ नक्की घ्या. तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्हाला नक्कीच तिथे उत्तर मिळेल अजून स्पष्टरित्या. तर मित्रमंडळींनो, 28 जुलै 2026 पर्यंतच्या संजय गांधी निराधार योजनेच्या या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स होत्या. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, पेन्शन योजना आणि महाराष्ट्रातील ताज्या अपडेट्ससाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.